अजून त्या ठिकाणी ज्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी मध्ये धरण आणि तिकडे मानवाडी गिरावाडी देखील अजून देखील आपली शक्ती आपली कला आणि आपली विद्वत्ता आपला संघ आपला खेळ मध्ये दिसून आहे. तिकडे 55च्या दोनसाठी सर्वांना सर पंचायत ना पब्लिकच्या प्रेक्षक आता तुम्ही तुमच्या हातात असायचे. आम्ही सांगतोय जरा मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 प्रेक्षकांना विनंती आहे आपण प्लीज थोडं सहकार्य करावं. बघा तिकडे अगदीच लॉबी आहेत ना तुमच्या लॉबी आहेत का? ओके मग बघा तुम्ही रिक्वेस्ट करा आमची विनंती तिकडे सामान सुरू प्लीज माझा जो पट्टा आहे त्याने प्लीज आजूबाजू बँकेत राहा. सर्व आमचे रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे या एखाद्या जर त्या ठिकाणी असा प्रसंग आला तर मग स्पर्धा थांब द्या. आतापर्यंत चांगली स्पर्धा सुरू आहे म्हणून आपण ठीक आता बघा तर डिसिजन तर तुमच्या हातामध्ये आहे काय करायचं. मित्रांनो मैदान क्रमांक 2 त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आपण लॉबीमध्ये उभ्या मला वाटतं मैदान क्रमांक 2 मधला पट्टा प्लीज हॅलो संजय राणे तेजोळे महिनापोळ आणि तेजोळे इथे पूर्ण करता है तो प्लीज प्लीज जरा प्लीज त्या बाजूला पट्ट्यात देखील आपण त्या ठिकाणी थांबू शकताय. सामने आपल्याला घेता येत नाहीये आणि सामने थांबले की पुढचे कार्यक्रम होतात ना म्हणून आपल्याला विनंती आहे हा तोच मधला पट्टा प्लीज विनंती आहे झाला पाहिजे आमचा प्रतिबंध नाहीये. प्लीज जरा स्वयंसेवक आपण जरा सांगत आहे ना तिथे प्रत्यक्ष सांगा तर घ्याप्रमाणे नंतर मग आमचे स्वयंसेवक आपल्याला कुठेतरी हात धरून पाठायला क्वार्टर फायनलचा या ठिकाणी सामना आहे. समीर पाटील आपण त्याला हातात तिरंगा त्या ठिकाणी बघितलं. समीर पाटील आपण त्याला शिवाय बांधवाड वर्षाचा पांडवाली रायवाडी शिवाय बांधव संघाचा चढाई करून या ठिकाणी अर्थातच एक उत्तम चढाई उभा आहे. अनेक स्पर्धांमध्ये तयार असताना एक उत्तम
काही परंतु ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचा ताल सुंदर तो सुंदर. तिथे मात्र मागे बोला माझ्या क्रमांक तुमचं काय प्रॉब्लेम सुरू करायचं आहे ना, सुरू करा. त्या ठिकाणी पंच नाहीये म्हणून सामना लागलेला आहे. मैदान क्रमांक 2 कडे चला. मैदान क्रमांक 2 कडे स्वप्न मित्रांनो, स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळातून सगळ्यांनाच पडतात, परंतु आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे की झेप मध्ये प्रत्येकाला घेता येत नाहीये. या झेपेची आवश्यकता आजच्या या कबड्डीच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहूया. कोण यशस्वी ठरलं ज्याला कोणीच पराभूत करू शकणार नाहीये अशा पद्धतीचा खेळ मात्र आपण या ठिकाणी अर्थात कबड्डीचा रांग राहते. एक मैदानी खेळ हिमतीचा खेळ, याच्यामध्ये हिंमत असते, गंमत नसते आणि म्हणून पर्याप्त हिमतीला अनेक साधारण महत्व या कबड्डीमध्ये मिळतं. एक हस्ते म्हणून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी घेऊन राहतो. एक शांत अवस्था प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी हलवणार असत आहे. बरोबर आता मात्र पाहायचं आहे, कारण आतापर्यंत त्यानंतर एक रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र संघातून घडला जाणारा वादळ खारीकवाडा या संघाला देखील नाममात्र 2-3 गुणांमध्ये पराभूत केलं होतं आणि निर्विवादपणे आता क्वार्टरफायनलमध्ये या ठिकाणी पात्र ठरला होता. आता मात्र आता आघाडी आणि पिछाडीमध्ये हा खेळ आहे. वरून काढायचे आणि टिकवायचा आहे, वरून तर काढायचा आहे शिवाजी बांधण्या संघाला आणि टिकवायचा आहे तो मात्र भांडवाली रायवाडी या संघाला. आता मात्र इथे राज आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्या संघावर आपल्या पकडीवर या ठिकाणी जबाबदारी आहे, आपल्या सहकार्यांवर या ठिकाणी देखील या ठिकाणी कष्ट केला नाहीये. त्याला देखील अनेक वर्ष या कबड्डीमध्ये घटवलेली आहे. अनेक गतवर्षीची अंतिम चषकं या संघांमध्ये मिळवलेली आहे. त्याच्यामुळे तसं आव्हान सोपं देखील नाही आहे, परंतु या आव्हानाला जर आपण जय दिला तर खऱ्या अर्थात कबड्डीचे आजचे असतील प्रेक्षक आपल्या सलाम करतील. पाहायचा एक खेळ 13x10च्या मैदानावर रंगलेला खेळ, 13x10च्या मैदानावर खेळलेला खेळ अर्थात या ठिकाणी अंतिम कशा पद्धतीने सलाम देणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आता मात्र एक यशस्वी पकड 5 वर्षाचा 6 खेळ आहे. 2 खेळाडू हे मैदानाच्या बाहेर अर्थात निराश असेल किंवा या ठिकाणी समाधान असेल, हे 2 खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे जन्म प्रशांत जाधव देखील या ठिकाणी तोच बसला. मात्र सामना करणार आहे चंद्रा हे रायगड जिल्ह्यातील मित्रांनो महान खेळाडू. या महान खेळाडूंचा अंदाज आपल्याला आता तरी देता येणार नाहीये, कारण सक्सेस झाली असेच किरण कुठेतरी आपल्या संघाच्या बाजूने पडले. कारण एक महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय, त्याला चारी उद्या जिंकलंय, त्याला मात्र बाद केलंय. त्यामुळे निश्चित प्रसंग पुढील खेळ आता मात्र खेळावा. एक पॉवरफुल खेळाडू रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आणि नक्कीच म्हणतो त्यानंतर कबड्डीची सुरुवात या लाल मातीतून आपल्या विभागात आपल्या या अलिबाग तालुक्यातून आपल्या या रायगड जिल्ह्यातून केली. म्हणून
एक न विसरणारा खेळाडू म्हणून केल्याला आपल्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा समाधान मोरे करायसाठी पलीकडे मला सिंगल या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी सामना सुरू आहे. विजेता होऊ शकतो. अनेकांना अंदाज दर्शवला देखील असेल, परंतु अनेक वेळेला हे अंदाज देखील अंदाज नावाप्रमाणे नेहमीच आपल्या संघाला समाधान देणारा खेळाडू आहे. आणि योग्य वेळी आपल्या संघाला मदत करणारा खेळाडू आहे. मित्रांनो, दुःखापेक्षा आणि सुखापेक्षा अर्थात सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाच्या वाट्या वेगळं असतं, परंतु दुःखामध्ये मदत करणारा नेहमीच आणि स्वीकार आपल्या समाजामध्ये राहत असतो. आणि अशा या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर उपयोग झाला असेल तर समाधान. हो, खेळाडू मात्र खूप आत्महत्या होती आणि खेळाडू मात्र वाढतो. आता मोठा सन्मान घ्यावं वर्सेस या दोन संघांवर घेणारा संघाबरोबर आपल्याला करायचा. सध्या तयारीत राहा. मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान टावर सेमीफायनलसाठी त्या ठिकाणी 2 मध्ये विजयी संघ आपण चांगलं थांबायचं आहे. आपल्याबरोबर खेळण्यासाठी नूतन हनुमान टावर येणार आहे. आणि बघा, क्रमांक 1 वर विजयी संघ आपण चांगलं थांबायचं आहे. आपल्याबरोबर खेळण्यासाठी अर्थात त्या ठिकाणी श्री गणेश विकलांग संघ येणार. अशा पद्धतीने सेमीफायनलचे सामने देखील खेळले जाणार आहे. आपण देखील याची नोंद घ्यायची आहे. आता मात्र नाही, ये फेविकॉल का जोर है. अर्थातच या ठिकाणी सुंदर अशा क्रीडांगणावर या ठिकाणी संपन्न होणारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, खेळाचा आणि कबड्डीचा तब्येत देणारी कबड्डी स्पर्धा कबड्डी स्पर्धा आहे. रायगड जिल्हा एक गुणवंतांचा जिल्हा आहे. गुणवंतांचे स्थान रायगड स्थान खऱ्या अर्थानं मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, कलाविदा या क्षेत्रामध्ये असेल, खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो. मित्रांनो, रायगड जिल्ह्याची कबड्डीचा जर आपण विचार केला तर अजून भरारी घेणं आवश्यक आहे. अजून खूप मोठं यश आपल्याला मिळणं आवश्यक आहे. पाहिजे तेवढं समाधान मात्र आपल्याला मिळत नाहीये, कारण खोटी प्रशंसा आपण कधीच करत नाही. लक्षात घ्या, या रायगड जिल्ह्याला उभं करण्यासाठी प्रत्येक खेळाडूनं या ठिकाणी खूप मोठ्या, परंतु आपण कबड्डी माहिती, आपण कबड्डी समर्थन आहोत, आपण कबड्डी या शहरातील आहोत, त्याच्यामुळे आपण सगळ्या कबड्डीचा विचार करणार आहोत. म्हणून ही कबड्डी प्रदर्शन घडवण्यासाठी प्रत्येक खेळाडू या ठिकाणी एक चांगलं आपलं स्वतःचं स्टेटस तयार करणं गरजेचं आहे. ते निर्माण करणं आपल्या हातामध्ये आहे. तिकडे 4 वारा असं बरोबर आहे. अर्थातच महिलेने धरण 12 आणि देवधनसाठी 4 असं बरोबर आहे. क्या सावी द्या ना, सावी सावी
सेमीफायनलचा सामना मात्र या ठिकाणी खेळला जाणार आहे. सेमीफायनल मध्ये दाखल पात्र झाला श्री गणेश दिबला. मैदान क्रमांक 1 विजयी संघ आपण जागेवर थांबायचा आहे आणि सामना मात्र इथे संपलेला आहे. यायचा आहे सेमीफायनल. विजयी संघ झाला.